समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमांगल्यं शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्मगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोक एकनाथं। श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुर सुधार बरणौ रघुवीर विमल जसु जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार। जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। बोलिए बजरंग बली हनुमान की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। बोले सावता महाराज की जय। संत जगत गुरु तुकाराम महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। संत सावता महाराज की जय। जय जय श्री राधे श्याम। जय जय श्री राधे श्याम। जय जय श्री राधे श्याम। श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन सारोळा या गावामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेला नामयज्ञ सोहळा, अनेक वर्षापर्यंत चालणारा नाम संकीर्तन सोहळा, या नामयज्ञ सोहळ्यातील आजची हे पहिल्या दिवसाची श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण दिव्य भागवत कथा संत सावता महाराज मंदिर बन सारोळा पहिल्या दिवसाची श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व्यासपीठावरून सर्व श्रोते सज्जन बायबाप संत सावता महाराज यांच्या चरणविंदावर साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात। व्यासपीठावर गायक वृंद, हरिभक्त पारायण गायनाचार्य, रविदास महाराज तांदळवाडीकर, देवीदास महाराज तांदळवाडीकर त्यांच्या चरणविंदावर साष्टांग दंडवत। तबल्याची साथ करण्यासाठी दशरथ महाराज डोपे भाडगावकर त्यांच्या चरणविंदावर साष्टांग दंडवत। गायनासाठी विराजमान असणारे बावगिरी महाराज गिरी तुंगीकर त्यांच्या चरणविंदावर साष्टांग दंडवत प्रणाम। व्यासपीठावरून सर्वांच्या चरणविंदावर साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात। ज्यांनी हे भागवताचं व्यासपीठ माझ्याकडे सुपूर्त केलेले आहे सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी, संत सावता महाराज, सर्व भक्तगण, लहान थोन सर्व मंडळी, सर्वांच्या सानिध्यातून संत सावता महाराजांच्या कृपेतून भगवंताच्या कृपा आशीर्वादातून आणि हरिभक्त पारायण सर्व कमिटी यांच्या कृपेतून ज्यांनी माझ्याशी कथेसाठी संपर्क साधला, नारायण महाराज सोनटक्के, बालाजी गोरे, बालाजी भाऊ गोरे, त्यांनी संपर्क साधला, त्यामुळे तुमच्या गावामध्ये कथेसाठी येण्याचा योग प्रारब्धाने प्राप्त झाला। गतवर्षी कीर्तनासाठी या ठिकाणी येण्याचा योग आला, यावर्षी कथेसाठी येण्याचा योग आलेला आहे। आज कथेचा पहिला दिवस आहे। या सप्ताहाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण भीमराव विठोबा माळी, या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण कुंडलिक बप्पा शंकर माळी, सर्व माळी भक्तगण परिवार, या सर्वांच्या सानिध्यातून या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे। म्हणून व्यासपीठावरून सर्वांच्या चरणविंदावर साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात आणि कथेला सुरुवात। आता आज थोडासा परिचय होईल, राहिलेल्याची नावं उद्या घेतली जाईल। थोडंसं सगळ्यांची नावं मला माहिती नाही, थोडासा परिचय नाही, त्याच्यामुळे आता उद्या थोडा परिचय होईल। परिचय झाल्यानंतर राहिलेली नावं घेतली जाईल। कथा का करावी, कथा का ऐकावी आणि कथा का सांगावी, कथा हे मनाचं मनोरंजन नाही, कथा हे टाइमपास नाही, कथा ही सप्त्यातलं वेळ घालण्याचं साधन नाही, कथा ही साक्षात भगवान परमात्म्याची कृष्ण मूर्ती
रूपातली कथा आहे, ज्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा विराजमान आहे। तुम्ही आम्ही आरती करत असताना आपल्याला घरी जाण्यासाठी वेळ झालेला असतो, त्याच्यामुळं आपण आरतीतल्या शब्दाकडे लक्ष देत नाही। आरतीमध्ये काय सांगितलं जातं? ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, कथे वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण। जन्म तरी आपला झालेला आहे, पण मरणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी, संकष्टाचं निवारण करून सुख पदरामध्ये टाकण्यासाठी किंवा सुख प्राप्त करण्यासाठी कथा ऐकली जाते। कथा ऐकत असताना आपला देह या मंदिरामध्ये आला हे विसरून जा, पण चित्त मात्र भगवान परमात्म्याच्या चरणी आम्ही समर्पित केलंय हे मात्र लक्षात ठेवा। इथं येत असताना आपण शरीर घेऊन आलो का याला महत्व नाही, पण शरीरातलं मन मात्र जाग ठेवून आपण या ठिकाणी आलो याला अधिक महत्व आहे। आणि गोड असं साऊंड सिस्टम आहे, मी सहज जरी बोलले तरी तुम्हाला सहज ऐकू येणार आहे। म्हणजे ताकदीची गरज नाही ना युक्तीचीही गरज नाही, फक्त केवळ या ठिकाणी 7 दिवस भक्तीची गरज आहे। असं गोड असं गुरुदेव साऊंड सिस्टम बनसारोळा गावातलीच आहे, त्यांनाही धन्यवाद। भगवान परमात्म्याचं साक्षात रूप जर पाहावं वाटत असेल तर ते ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीमद भागवत ग्रंथ आहे। भागवत ग्रंथ का ठेवला जातो, का लावला जातो, का ऐकला जातो याला कारण आहे। 17 पुराणाची निर्मिती केल्यानंतर ज्याला समाधान वाटलं नाही, त्या व्यक्तींना जर समाधान वाटण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर हा भागवत ग्रंथ आहे। किती जरी ज्ञानी असेल, किती जरी विद्वान असेल, तर संतांशिवाय मार्ग सापडत नाही, संतांशिवाय फळ मिळत नाही, आणि संतांशिवाय आम्हाला देवही कळत नाही। व्यासांनी 17 पुराण लिहिले, पण त्या व्यासांना समाधान वाटलं नाही का? व्यासांचा जन्म झालेला होता, पण संतांचा अवतार झालेला नव्हता, संतांचा जन्म झालेला नव्हता। 17 पुराण लिहित असताना तन मन समर्पित करून 17 पुराणाचं लिखाण केलं त्या व्यासांनी, पण ते लिखाण करीत असताना आनंद वाटत नव्हता आणि दुःख जात नव्हतं। दुःख गेल्याशिवाय माणसाला आनंद वाटत नाही, पण माणसाचं जीवन एक असं आहे, 7 दिवसाचा आठवडा सुखाचा गेला तर दुसरा 7 दिवसाचा आठवडा 100% सुखाचाच जाईल असं नाही। आपल्या जीवनामध्ये दुःख येऊ शकतं, म्हणून आम्ही सदैव सुखाचेच जगू, सुखानेच जगू असं नाहीये। कधीतरी सुख आहे, कधीतरी दुःख आहे, पण व्यासांच्या जीवनामध्ये तसं नव्हतं। सदैव दुःख त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत होतं। मग त्यांना वाटायचं एवढे ग्रंथ लिहितो, आज समाज म्हणतो आम्ही एवढे सप्ते केले, आम्ही एवढं भजन केलं, आम्ही एवढी कीर्तन केली, आम्ही एवढ्या पंक्ती घातल्या, आम्ही एवढी वारी केली, तरी आम्हाला सुख मिळत नाही। वर्म चुकलं, कर्म चुकत नाही, लक्षात ठेवा। वर्म चुकलं, कर्म चुकत नाही। वर्म सांगू का? ज्या देवबापांनी पूजा केली ते देवबापा माझ्या समोरच आहेत। बायको माहेरी गेली तर देवबापा सरळ म्हणतात, इथले देवबापा नाही दुसरीकडले देवबापा, अरे राजा तुझी बायको माहेरी गेली असली तर काय झालं, सत्यनारायण पूजा घाल। अहो पण बायको पूजेला लागते की, घे सुपारी जवळ, बरोबर आहे, घे सुपारी। सुपारी का स्त्री आहे का? सुपारी ही गणपतीचा अधिष्ठान आहे। आज आपण वरी सुपारी ठेवून पूजा केली। सुपारी कोण आहे? निर्गुण रूप आहे, बरोबर आहे का? अगोदर आपण पान आणि सुपारी ठेवून पूजा करतो, कोणत्याही कार्यारंभी, कोणतंही कार्य असू द्या, का तर या ठिकाणी गणेशाचं आगमन झालं पाहिजे। मग सुपारी हे श्री गणेश आहे, तरी आपण म्हणतो कमरेला सुपारी ठेवा आणि पूजेला बसा। मग आपलं तिथं थोडं वर्म चुकलं की नाही, बरोबर आहे की नाही? सुपारीची जर पूजा केली हे निर्गुण रूप आहे, आणि साक्षात श्री गणेशाची पूजा केली ते सगुण रूप आहे। निर्गुणाची जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणातून पूजा करत नाही, तोपर्यंत तुम्ही आम्ही सगुण रूपाला प्राप्तच करू शकत नाही।
म्हणून अगोदर निर्गुणाची पूजा आहे आणि नंतर सगुणाची पूजा. सुपारी हे निर्गुण, गणेश हे सगुण, विष्णूचा शालिग्राम हे निर्गुण आणि साक्षात लक्ष्मीच्या बाजूला उभा टाकलेला विष्णू हे सगुण. महादेवाची पिंड निर्गुण आणि स्मशानभूमीमध्ये महादेवाची मूर्ती हे सगुण. बरोबर आहे का? जगदंबेचा घट नवरात्रातला हे निर्गुण, ज्याला आपण घट बसवला म्हणतो ते निर्गुण आणि उभा टाकलेली देवी हे सगुण. बरोबर आहे की? हा. सकाळी निघतो तो सूर्य, ज्याला आपण पाणी देऊन त्याचं दर्शन घेतो, तो निर्गुण. आणि हातामध्ये चक्र, गदा, पद्मभूषण उभा घेऊन टाकलेला तो मात्र सगुण. पण अगोदर आम्ही आमच्या अंतकरणातून चित्त समर्पित करून निर्गुणाची पूजा करत नाही तोपर्यंत सगुण परमात्मा आम्हाला प्राप्त होत नाही. मग किती ग्रंथ आम्ही पाठ केले याला महत्व नाही, किती ग्रंथ आम्ही वाचन केलं याला महत्व नाही, किती ग्रंथ आम्हाला कळाला याला महत्व आहे. एक सुंदर असं भाव निर्माण झालेला आहे. सगुणाचे सेज निर्गुणाचे बाज, सावळे विराज विठेवरी. सगुणाची सेज निर्गुणाची बाज, सावळे विराज विठेवरी. सावळा भगवान परमात्मा जर पायीचा झाला असेल तर तुम्ही आम्ही सगुण रूपाला अगोदर प्राप्त करण्यासाठी अगोदर निर्गुणाची पूजा केली पाहिजे. तसं एक स्वर्ग लोकामध्ये एक स्त्री राहत होती. स्वर्ग लोकामध्ये राहत असताना ती देवाकडे गेली, देवाला विनंती करू लागली, देवा मला मृत्यूलोक पाहावा वाटतोय. देवाने विचारलं, मृत्यू लोकामध्ये काय आहे? मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा आहे. इथं नाही का? आहे ना, पण मृत्यू लोकातला वेगळा आहे. त्या मृत्यू लोकातल्या भगवंताचं मला रूप पाहायचं आहे, मृत्यू लोकातल्या भगवान परमात्म्याचा मला वेश पाहायचा आहे आणि मृत्यू लोकातल्या भगवान परमात्म्याचं मला नाम सुद्धा घ्यायचं आहे. देवानी म्हणले, मग याच्यासाठी तुला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. हो, मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. मग तुला मृत्यू लोकामध्ये कधी जायचं, कोणत्या वेळी जायचं हे तू ठरव. तिने सांगितलं, मी देवा आजची रात्र विचार करते ना, उद्या तुम्हाला याचं उत्तर देते. रात्रभर तिने विचार करू लागली, या मृत्यू लोकामध्ये मी कोणत्या वेळेला यावं आणि कोणत्या वेळेला मी हे मृत्यू लोक पाहावा. दुसऱ्या दिवशी देवाकडे गेली, देवाकडे विनंती करू लागली, देवा मी रात्रीच्या 12च्या नंतर या स्वर्ग लोकातून मृत्यू लोकाकडे निघते आणि मृत्यू लोकात गेल्यानंतर दुपारच्या 12 पर्यंत थांबते, दुपारच्या 12ला नंतर मी माघारी येते. देवाने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. रात्रीचे 12 वाजले की तिनं स्वर्ग लोकातून या मृत्यू लोकामध्ये आली. पहाटेच्या वेळी गंगेच्या काठावर विराजमान झाली. जुळजुळ अशी वाहणारी गंगा पाहू लागली. मन भरून आलं तिचं ते गंगा पाहत असताना. का? पाण्याकडे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि चिखलाकडे पाहिल्यानंतर माणसाचं मन गढूळ होतं, हे लक्षात ठेवा. का तर मन प्रसन्न होण्यासाठी पाण्याची गरज आहे. जैसे गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जानचे मन आणि भगवंत जान तया जवळी. त्या गंगेच्या काठावर गेली की तिचं मन असं प्रसन्न झालं, तिला आनंद वाटू लागला. आनंद वाटत असताना तिने विचार करू लागली, बाई काय मृत्यू लोक सुंदर आहे. पहाटेच्या वेळी आले तर किलबिल करणारी पक्षी पाहिली. सकाळ होता क्षणी नदीच्या काठावर तपश्चर्या करणारी संत पाहिली.
आणि 10 ते 12 पर्यंत वाहणारं गंगेचं पाणी पाहिलं. काय सुंदर देश आहे हा. उगीच महाराष्ट्र भूमी हे संतांची भूमी ठरली नाही. ज्यावेळी तिला आनंद वाटू लागला, 12 वाजले की परत ते स्वर्ग लोकांमध्ये निघून गेली. असा काळ भरपूर दिवस तिने जगू लागली. तिला मृत्यू लोकाची ओढ लागली आणि ती परत 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 मृत्यू लोकामध्ये येऊ लागली. एकदा गंगेच्या काठावर आली, तिला आनंद वाटू लागला. पायामध्ये पैंजण घातली आणि ते स्त्री गंगेच्या काठावर फेऱ्या मारू लागली, फिरत राहू लागली, आनंद घेऊ लागली. एक महात्मा तपश्चर्या करण्यासाठी बसलेला होता, पण तिच्या पायामध्ये पैंजण थोडासा छुन 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 त्या पैंजणाचा आवाज येऊ लागला. तपश्चर्या करत बसलेला महात्मा, त्याला राग आला आणि त्याने सांगितलं, ए बाई कोण आहेस तू? पण तिने ऐकली नाही. तुझ्या पायातल्या पैंजणाचा आवाज माझ्या कानावर आला आणि माझा तपश्चर्या करीत होतो, तो माझ्या तपश्चर्याचा भंग झाला. मी तुला शाप देतो, तू 6 तास स्त्री राहशील आणि 6 तास तू पाण्यामध्ये मासोळी होऊन पडशील. 6 तास ते स्त्री राहू लागली आणि 6 तास ते पाण्यामध्ये मासोळी म्हणून पडू लागली. पाण्यामध्ये मासोळी होऊन गेली की एका मासोळ्यासोबत तिचं नातं जोडलं गेलं. ते मासोळी गर्भवती झाली. मासे पकडणारा व्यक्ती त्या गंगेच्या काठावर मासे पकडण्यासाठी आला ना, आपलं जाळं त्या गंगेमध्ये टाकलं. हे घे बली मोठी मासोळी त्या जाळ्यामध्ये अडकली. ते ओढू लागला, पण ते जाळं काही वरी येत नव्हतं. दोघा चौघांची मदत घेतली आणि ते जाळं वरी काढलं. पाहिलं, आज माझा जन्म झाल्यापासून या गंगेच्या काठावर मी मासे पकडण्याचं काम करतो, पण एवढी सुंदर मासोळी, एवढी मोठी मासोळी मला कधीच सापडली नाही, आजच सापडली. काय माझं भाग्य. पण आज मात्र हे विकण्यासाठी मी बाजारामध्ये घेऊन जाणार नाही, डायरेक्ट हे माझ्या स्वयंपाकघरामध्ये जाईल. पाठीवर गोणी घेऊन आल्यासारखं ते मासोळी घेऊन आला आणि डायरेक्ट स्वयंपाकघरामध्ये नेला. बायकोला सांगितलं, भार्या. बायकोला हे भार्या शब्द आहे. भार्या म्हणल्या बायको पळत आली. बघ म्हणला, आज कसली मासोळी मला सापडली, किती सुंदर आहे. मालक काय करू? हिचे 2 भाग कर. चांगला चांगला भाग घरी ठेवून घे, बाकीचं गाठोडं बांधून दे. मी बाजारामध्ये विकन आणि याचे पैसे घेऊन येईन. ठीक आहे मालक. स्वयंपाकघरामध्ये मासोळी गेली आणि ती मासोळी तिनं कापायला सुरुवात केली. त्या पती पत्नीला संतान नव्हती, दुःखी होते. सगळं सुख होतं, पण परिवारामध्ये संतान नसल्यामुळे दोघेही पती पत्नी दुःखी होते. आणि ते मासोळी ज्यावेळेस तिनं कापू लागली, त्यावेळेस त्या मासोळीच्या पोटामध्ये एक कन्या रत्न सापडली. सुंदर त्या कन्येकडे पाहिलं. तिचा भाव असा जागा झाला की जणू की त्या कन्येनं तिच्या पोटी जन्म घेतला, असं तिचं मातृत्व जागं झालं. पळत बाहेर आली, मालक आज आपल्या भाग्याचा उदय झाला, तुम्ही आज आपल्या घरी मासोळी आणलो नाहीत. अहो, एक आपल्या भाग्याचा उदय होण्यासाठी एक कन्या रत्न आपल्या घरी जन्माला आली. बराचसा समाज मुलीचा तिरस्कार करत असेल, पण ऐका, मुलीशिवाय जीवनामध्ये आनंद नाही. आपल्या घरी मुलगी जर म्हणून जन्माला आली तर ती गौरी रूपात आहे. स्वागत करा तिचं, गौरी रूपात आहे. तुमच्या पुरुषाच्या जीवनामध्ये पत्नी म्हणून आली तर ते पार्वती रूपात आहे. महादेवाचा जोडा काय सुंदर आहे, महादेवासारखा सहज म्हणतो आपण. ते पार्वती रूपात आहे. एका लेकराला जर तुमच्या परिवारामध्ये जन्म दिला तर ते लक्ष्मी रूपात आहे. बरोबर आहे का? आणि जर म्हातारपणी कदाचित तिचा पती तिला सोडून गेला, नावापुढे नाव लागलं जातं श्रीमती ग भा. श्री म्हणजे भागवताला शब्द लागला म्हणून श्री मती ग भा. ग भा याचा अर्थ आहे ते आज तिचा पती निघून गेला, पण ती स्त्री मात्र गंगा आणि भागीरथी रूपाला प्राप्त आहे. म्हणजे स्त्री सामान्य नाही. मालक, आज तुम्ही आपल्या घरी मासोळी घेऊन आला नाहीत, तुम्ही आज आपल्या घरी एक कन्या घेऊन आलात. कन्या खूप सुंदर रत्न आहे. दोघं पती पत्नीने पाहिलं
अगं ज्यामधून आपलं घर सुखी होणार आहे, आनंदी राहणार आहे, अशी कन्या आपल्या घरी आली. आज या मासोळीचा भाग आपण बाजारामध्ये नेऊन विकायचं नाही. आज याला नेऊन आपण त्याच गंगेमध्ये समर्पित करू. ते बाकीचे अवयव गाठोडं बांधलेले घेतले आणि त्या गंगेमध्ये समर्पित केले. आणि पुढे त्या कन्येला लहानाचं मोठं करण्यामध्ये पती पत्नी दोघ जण मग्न झाले. पण देव मात्र स्वर्ग लोकामध्ये तिची वाट पाहू लागले. कमीत कमी तिला कोणची तरी प्राप्ती झाली असेल म्हणून ती वरी येत नसेल, देवानी समाधान मानलं. पण इथं मात्र ती कन्या बघता बघता 12 वर्षाची झाली, 14 वर्षाची झाली, 15 वर्षाची झाली कन्या. आणि एके दिवशी पिता बिमार पडला. जो मासे पकडायला जायचा तो बाप तिचा बिमार पडला. बिमार पडल्यानंतर मग मात्र तिच्या बापाने विचार केला. हिचा जन्म झाल्यानंतर मालकिनीनं सांगितलं, मालक आज माशाच्या पोटातून आपल्याला कन्या प्राप्ती झालेली आहे, आजपासून मासे पकडण्याचा धंदा बंद करा. मग मालकाने विचार केला, आज मासे पकडायचा जर धंदा बंद केला तर आपला संसार कसा चालेल. नाही मालक, पाण्यामध्ये 2 व्यवहार करता येतात. एक मासे पकडणं हा पहिला तुमचा व्यवहार होता, व्यापार होता. पण आता मासे पकडू नका, एक नाव तयार करा आणि ते पाण्यावर सोडा. अलीकडून प्रवासी बसवा आणि पलीकडल्या पहिलं तीराला सोडा. धंदा पाण्यातलाच करा, पाण्यातलाच व्यवहार करा, पाण्यातलाच व्यापार करा. पण मासे पकडण्याचा नाही, नाव चालवण्याचा करा. एक लाकडी नाव तयार करून घेतली होती, तो नाव चालवित होता. बिमार पडल्यानंतर तब्येत बरोबर नव्हती. मग एके दिवशी मुलगी म्हणू लागली, बाबा तुम्ही आज 8 दिवस झाला बिमार पडलात. व्यवहारामध्ये सुद्धा आपण म्हणतो मुलगा बापाचा असतो आणि मुलगी, माझं चुकतंय का तुमचं? मी बघावं म्हणलं तुम्ही जागे आहेत का? मुलगी कुणाची असते? बापाची असते. आणि मुलगा कुणाचा असतो? आईचा असतो. सरासरी मुलगी बिघडत नाही आणि मुलगा बिघडल्यावर मग लोक काय म्हणतात? आईचा लाड. कुणाचा लाड? आईचा. हजारो गुन्हे आई पोटामध्ये घालती आणि मोठा गुन्हा केला की होय व कस करावं, पत्यानं लय मोठा गुन्हा केला व. मग ते बाप म्हणतो तुझा लाड. बरोबर आहे का? तसं मुलगी हे वडिलांची असते आणि मुलगा हा आईचा असतो. ते बिमार पडल्यानंतर, वडील बिमार पडल्यानंतर, बाबा मी तुमची कन्या आहे, मी तुमचे नाव चालवते, अलीकडून प्रवासी पलीकडे घेऊन जाते. एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती की पाणी दूध पीत असेल तर ते बाहेरून चमडीमधून दिसत होतं, एवढी सुंदर होती. नाव ज्या झाडाला बांधून ठेवली होती त्या गंगेच्या काठावर हिने नाव सोडायला गेली आणि नावाचं दंडुक हातात धरलं की सगळे नावाडी म्हणल्यात आपला धंदा बंद पडतोय. का तर प्रवासी काय करतील, आज आपल्या नावामध्ये आजपासून बसणारच नाहीत. लाईन लागली प्रवाशाची. तिने 4-4, 5-5 प्रवासी बसवायचे, अलीकडून पलीकडे नेऊन सोडायचे. एक स्त्री नाव चालवती, याचा पहिला आनंद. कशी पलीकडे नेऊन सोडती बघावं हे दुसरा विचार. आणि स्त्री नाव चालवते तर कसं येत असेल हा तिसरा विचार. असं विचार करता करता सगळी लाईन लागली प्रवाशाची तिच्या नावात बसण्यासाठी. सगळे नावाडी परेशान झाले. आता काय केलं पाहिजे आपण? आपल्या नावा बांधून टाका म्हणले झाडाला. टाकल्या सगळ्या नावा बांधून झाडाला आणि हिच्याच नावाचा बिझनेस चालू झाला. एवढा बिझनेस चालू झाला, एवढा बिझनेस चालू झाला. ते वडील आनंदी झाले. माझा व्यापार, माझा व्यवहार माझी मुलगी चालवते. आनंद वाटला. एके दिवशी महात्मा तपश्चर्या करण्यासाठी ज्या गंगेच्या काठावर बसला होता त्या महात्म्याच्या कानावर वार्ता गेली, एक कन्या नाव चालवते, आपणही जाऊन पाहू. तो महात्मा आला आणि त्या नावामध्ये बसला. महात्म्याने सांगितलं, फक्त एकट्याला मला नावामध्ये बसायचंय आणि अलीकडून पलीकडे मला पहिलं तीराला जायचंय म्हणल्या तो महात्मा त्या नावामध्ये बसला आणि अलीकडून पलीकडे जाऊ लागला. जात असताना भर मध्यभागी नाव आली. नाव आल्यानंतर महात्म्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला, भावना वेगळी झाली आणि महात्म्यानं भर 12 वाजलेले मध्यभागी नाव आली आणि पाठीमागून 2 हात काढले आणि तिला स्पर्श करण्यासाठी 2 हात पुढे केले. स्पर्श करण्यासाठी हात 2 पुढे केले की त्याची सावली तिला पाण्यामध्ये दिसली.
मी एकटाच महात्मा इथून बसणार आणि पहिलं तीराला जाणार म्हणल्यानंतर तिच्या मनामध्ये संशय निर्माण झाला होता. स्त्री हे सामान्य नसते, स्त्रीला ओळखता आलं पाहिजे. पाण्यामध्ये दिसल्या दिसल्या हातातलं दंडुक तिनं सोडलं आणि गर्रमण्या माघारी फिरली म्हणली, महात्मा तुम्ही आहात, तुमच्या मनामध्ये काय भाव निर्माण झालेला आहे, तुम्हाला मला स्पर्श करावं वाटतं का? त्यावेळी त्यांनी म्हणले, बाई मी स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला होता म्हणून मी हातातला दंडुका सोडला आणि माघारी वळले. मी तुमच्यासोबत विवाह करायला तयार आहे, पण ऐका ना, माझे एक आट आहे, तेवढी आटी माझ्या पूर्ण कराल का? काय आट आहे? माझ्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर तुमच्या जवळ असेल तर मी तुमच्यासोबत विवाह करायला तयार आहे. काय प्रश्न आहेत तुमचे? पहिला, माझा जन्म माझी आई स्त्री होती पण मासुळी झाली, त्या मासुळीच्या पोटी माझा कन्यारत्न म्हणून जन्म झाला. माझं नाव मच्छगंधा आहे. माझी आई 6 तास स्त्री राहत होती, 6 तास मासुळी राहत होती, म्हणून माझं दुसरे नाव योजनगंधा आहे. योजनेतून जन्म झाला आणि माशाच्या पोटातून जन्मल्यामुळे माझं नाव मच्छगंधा आहे. आणि तिन्ही रूपातून मी अवताराला आली असल्यामुळे माझं नाव दुर्गंध आहे. माझ्या शरीराचा वास हे माशासारखा येतो आहे. एक काम करा, या तिन्हीतून मला मुक्तता तुम्ही दिलात तर मी विवाह तुमच्या सोबत करायला तयार आहे. म्हणल्या हा महात्मा तपस्वी होता, तपश्चर्या करणारा होता. या महात्म्याकडे मंत्रविधी, या महात्म्याने असा हात वरी केला, तथास्तु. आशीर्वाद दिल्या दिल्या तिच्या शरीराचा सुगंध येऊ लागला. मग परत तिने नाव चालवायला सुरुवात केली. नाव चालवता चालवता हाही देवाचं नाव घेऊ लागला आणि तेही देवाचं नाव घेऊ लागली. प्रभु जी नाम किनारे लगा, प्रभु नाम किनारे लगा, प्रभु जी 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 नाव किनारे लगा, प्रकारचे नाव आहे. एक समुद्रामध्ये सोडलेली अलीकडून पलीकडे जाण्यासाठी, दुसरी संसाराची एक नाव आहे. या संसाराच्या नावामध्ये तुम्ही आम्ही बसलो आहोत. जर सुखरूप अलीकडून पलीकडे जावं वाटत असेल तर एक काम केलं पाहिजे, याही संसाराच्या नावात बसून सुखरूप जावं वाटत असेल तर भगवान परमात्म्याची साधना केली पाहिजे. काही काही लोक म्हणतात कुठं देव आहे, काही काही लोक म्हणतात कुठं देवाला स्वरूप आहे, काही काही लोक म्हणतात कुठं देवाला नाव आहे. देवाकडे आल्याशिवाय या तिन्ही गोष्टी कळत नाहीत. बरोबर आहे का? देवाच्या मंदिरात जावं लागतं तेव्हा कळतं मंदिर आहे, देवाच्या जवळ जावं लागतं तेव्हा कळतं देव आहे, देवाचं दर्शन घ्यावं लागतं तेव्हा कळतं देवाला नाव आहे. आणि जर नाव आहे कळालं, नाव याचा 2 अर्थ आहेत. एक पाण्यामध्ये चालणारी नाव आणि संसारामध्ये शरीर रूपी चालणारी नाव. देवाचं नाम घेत चालली तर त्याचा उद्धार आहे, नाही जर देवाचं नाम घेत चालली तर त्याचा विनाश आहे. देवाकडे जाणं गरजेचं आहे.
रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी देवराया। रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया। रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी देवराया। गेल्याशिवाय कळत नाही, घेतल्याशिवाय मिळत नाही, आणि मिळाल्याशिवाय समाधान वाटत नाही। ज्या वेळेस तिन्ही नावं गेली, एकच नाव तिला निर्माण झालं, त्याचं नाव सुगंधा। तेच व्यास आणि तेच आरणी देवी, व्यासांची पत्नी, ते दोघांचा संसार चालू झाला। त्या व्यासांनी 17 पुराण लिहिले, समाधान वाटलं नाही। एका गरीब कुळामध्ये, आपण कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलो याला महत्व नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये आलो याला महत्व नाही, कोणत्या जातीमध्ये आलो याला महत्व नाही, माणूस म्हणून जन्माला आलो याला महत्व आहे। बरोबर आहे का? माणसालाच भजन करता येतं मावशी, माणसाला कथा कीर्तन ऐकता येतं, करताही येतं, संसार ही माणसालाच करता येतं। पशुने संसार केला, पण आज या झाडावर उद्या त्या झाडावर, आपला मंदिरावर का, आपला बंगल्यात, वा, कुणाचा बंगल्यात, कुणाचा झोपडीत, बरोबर आहे का नाही, कुणाचा कोठ्यात, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे। पण संसार मात्र मानवाचा, पण पूर्ण झाला का? झाला नाही, अपूर्ण राहतो, त्याचं नाव संसार आहे, आणि पूर्ण प्राप्त होतो त्याचं नाव भगवंत आहे। कटतो संसार फलकट संसार, भक्तीशिवाय देवाची प्राप्ती होत नाही, आणि देवाशिवाय माणसाला समाधान मिळत नाही।
द्रविड देशामध्ये एकदा भक्तीचा जन्म झाला. इकडे 17वा पुराण लिखाण चालू होतं. द्रविड देशामध्ये भक्तीचा जन्म झाला. 5 वर्षाची द्रविड देशामध्ये झाली. 5 वर्षाची झाली. आपण सुद्धा एखाद्या कन्येला किंवा एखाद्या पुत्राला जर एखाद्या संस्थेमध्ये टाकायचं म्हणले की आपण म्हणतो कमीत कमी 5 वर्षाचं व्हायला पाहिजे, त्याचं त्याला तरी कळालं पाहिजे. 5 वर्षाची झाल्यानंतर तिला द्रविड देश आवडत नव्हता. द्रविड देशातून ते कर्नाटकामध्ये आली. कर्नाटकामध्ये आल्यानंतर ते कर्नाटक तिला आवडू लागला. कर्नाटकामध्ये भक्ती जास्त आहे. ते कर्नाटकामध्ये राहायला सुरुवात केली. राहता 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 कर्नाटकामध्ये तिला सर्व काही गोष्टी आवडू लागल्या. एके दिवशी भक्तीच्या मनामध्ये विचार आला, इथले भक्त कसे आहेत पाहावं. देव कुणाच्याही घरी येत नाही, भक्ती करणाऱ्या व्यक्तीची भक्त कसा आहे पाहून भगवान परमात्मा घरी येतो. तिने विचार केली. गावाच्या सगळ्या रस्त्यावर तिने अनेक रूप धारण केले आणि त्या रस्त्यावर उभा टाकले. कर्नाटकामध्ये प्रत्येक रस्त्यावर रूप धारण केलं. ते कुणाला दिसत नव्हतं. महान भक्ती आजही म्हणतो कर्नाटकामध्ये महान भक्ती आहे. प्रत्येक गावाच्या रस्त्यावर उभा टाकली. सकाळी सकाळी प्रत्येकांच्या मुखावर जाऊन बसते. तिचं नाव भक्ती आहे. बरीचशी लोक उठल्या उठल्या देवाचं नाव घेतात. पण कर्नाटकामधून असं चालू झालं की प्रत्येक लोक हातामध्ये तांब्या आणि एका हातामध्ये बिडी घेऊन बाहेर पडू लागले. बिडीचं व्यसन जास्त आहे. बरोबर आहे का? किती जरी श्रीमंत घरचा व्यक्ती असेल तर त्याच्या शर्टाला आणि धोतराला ठिणग्या राहणारच. तंबाखू खाणाऱ्याच्या माणसाचे दात दिसतात आणि बिडी ओढणाऱ्या माणसाचे कपडे सांगतात. व्यसन आहे. काय करू बाई म्हणली, मी तरी भक्ती आहे. कर्नाटक मला आवडत होता, पण प्रत्येकाच्या हातामध्ये बिडी आणि जिभीवर चटकाय म्हणली. आता भजन कुठून असतं? मुखातूनच असतं की. मग मी बसते जाऊन जिथं सरस्वती आहे तिथं भक्ती विराजमान आहे आणि तिथं जर बिडीचा चटका असेल तर मी बसू कशाला म्हणली. भक्ती तिथून निघाली. कर्नाटकातून निघाली. महाराष्ट्रामध्ये आली. आपल्या महाराष्ट्रात तिला महाराष्ट्र आवडू लागला. का तर महाराष्ट्र भूमी आहे, संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आली. कोणती संत जन्माला आली ऐका. जोहार मायबाप जोहार, मी महाराचा महार. पण आज पंढरपूर या ठिकाणी पहिलं दर्शन जर भक्ताला कुणाचं घडत असेल तर माझ्या संत चोकोबा रायाचं घडतंय. उगी महाराष्ट्र भूमी संतांची भूमी म्हणून चालत नाही. त्यांच्या समोरल्या ताटातला बुक्का कपाळाला लावावं लागतं आणि मग संताला दुसरं दर्शन प्राप्त होतं. ते नामदेव महाराजाचं. कोण आहेत नामदेव महाराज? बरीचशी लोक पांडुरंगाचं दर्शन घेत नाहीत, पण माझ्या नामदेव महाराजाचं घेतल्याशिवाय माघारी येत नाहीत. नामदेव महाराजाचं दुसरं दर्शन. कोण नामदेव महाराज? जातीनं शिंपी आहेत. कधी विचार केला का आपण पंढरपूर या ठिकाणी गेल्यानंतर हे चोकोबाराय आहेत, एवढा विचार केला, पण आहेत कोण याचा विचार केला नाही. हे जातीनं शिंपी आहेत, पण आहेत कोण याचा विचार केला. डायरेक्ट आपण दर्शन घेतो. याचाच अर्थ आहे सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची. हे भक्ती आहे. तिसरं दर्शन जिचं घडलं जातं तुम्हा आम्हाला भक्तीमुळं, ते कानोपात्रा. का तिचं आपण दर्शन घेतो? एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानी मंदिरात जागा दिली. काय पाहिलं तिच्याकडे? भगवान परमात्म्याने काही पाहिलं नाही, भक्ती पाहिली. भक्तीशिवाय देवाची ओळख नाही, देवाची पारख नाही, देवाची भेट नाही, देवाकडे जाताच येत नाही. त्याचं नाव भक्ती आहे.
एक अभंग लिहिला, भक्ती विना देव कळत नाही, पैशा विना संसार चालत नाही, हे करू का ते करू वेड्या मानवा नको घाबरू. आणि मग प्रश्न पडतोय, सांगा सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय भक्ती करून जो पोट भरेल, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल. वेड्या मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू. भजन जर करीत असेल आणि भक्ती जर कसे करीत असेल तर घाबरायचं नाही. स्वतः नटण्यापेक्षा नाम रूपाने भगवान परमात्माला नटवा. ते तत्काळ आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतो. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले पण त्याला कारण काय आहे तर भक्ती आहे. भक्तीमुळे कानोपात्राला भगवान परमात्म्याने मंदिरात जवळ जागा दिली, याचं कारण आहे भक्ती. भक्त देव पाहिला जातो. महाराष्ट्रामध्ये ते भक्ती विराजमान झाली. महाराष्ट्रामध्ये तिच्या पोटी 2 पुत्र प्राप्ती झाली, एक ज्ञानज्ञ. म्हणून या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आली. थोडस आयुष्य घेऊन आपण जन्माला यावं, पण ते आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पित करावं. 100 वर्ष माणसं लाताखात लोळत जगतात, व त्या जगण्याला काही अर्थ आहे का? सहज म्हणतो आपण, किती वर्ष झालं आजी, किती वर्ष झाले? 100 वर्ष झालो. थोडस आयुष्य घेऊन यावं आणि थोड्याशा आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं आणि घरातल्या माणसाला चुटका लागावी, असं पटकन निघून जावं. आणि संतांनी आयुष्य कमी जगले पण कीर्ती रूपाला पाठीमागे राहिले. ऐका, संतांचं आयुष्य, ज्ञानोबारायांना 16 वर्षाचं आयुष्य होतं. काळाला 6 वर्ष थांबवलं आणि 22व्या वर्षी आपलं आयुष्य सोडलं. किती वर्ष जगले ज्ञानोबाराय? 22 वर्ष. विवेकानंद स्वामी 39 वर्ष. संत तुकाराम महाराज 42 वर्ष. शिवछत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष. नाथ महाराज 62 वर्ष आणि संत नामदेव महाराज
82 वर्ष हे आयुष्य आहे. जगणं कळालं की आनंदाचं आहे, जगणं कळणं गेलं की दुःखाचं आहे. भक्ती करीत जगणं जर कळालं तर आनंदात आहे आणि संसार करीत जर जगलो तर दुःखात आहे. मग आम्ही जगावं कुठं? आनंदात जगलं पाहिजे, त्याचं नाव भक्ती आहे. ते भक्ती महाराष्ट्रामध्ये ज्ञान आणि वैराग्य 2 पुत्राची प्राप्ती झाली की त्या भक्तीला विचार केला आनंद आहे बाई, महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. इथं अनेक संत जन्माला आली, त्या संतांसाठी भगवंतानं अवतार धारण केला, माझं नाव भक्ती आहे. पण एके दिवशी ते भक्ती भजन करू लागले, तिच्याच पुत्राला ते भजन आवडत नव्हतं. त्यावेळेस तिने तथास्तु एका पुत्राला लंगड केलं आणि एका पुत्राला आंधळ केलं. म्हणून भक्ती ही लंगडी आणि आंधळी आहे. जे आंधळ झालं ते गंगेच्या काठावर जाऊन बसलं. त्याला जग दिसत नव्हतं पण आतलं दिसत होतं. पण आंधळ्या माणसाला बाहेरलं दिसत नाही पण आतलं दिसतंय. आत्मदृष्टी असते, बाह्य दृष्टी नसते. आत्मदृष्टी याचा अर्थ ज्या व्यक्तीला दिसत नाही त्या व्यक्तीला बुद्धी भरपूर असते. बरोबर आहे. पण ज्याला बाहेरलं दिसतं त्या व्यक्तीला थोडीशी बुद्धी कमी असते. ते गंगेच्या काठावर बसलं. थोडे सकाळ गेला, ते 2-4 दिवस 8 दिवस गेले. त्याला अलीकडून पलीकडे जायचं होतं. ते वाट पाहू लागलं, पण मी आंधळा आहे, कसा जाऊ? 4-8 दिवस गेले की लंगड त्या गंगेच्या काठावर आलं. लंगड्यानं आंधळ्याला पाहिलं, आनंद झाला. अरे बापरे, म्हणला मी तरी काय लंगडा आहे, गुडघ्यापासून खाली पाय नाहीत. पण गंगेच्या काठावर तंदुरुस्त व्यक्ती बसलाय. त्याच्या जवळ गेला, राम राम. पूर्वीचे माणसाला माणूस भेटला की राम राम घालीत होते. आताचे सिस्टम वाले दादा आता राम राम घालतात का? हाय, एक उजवा हात वरी करून करत आहे, हाय आहे नाही हाय. हा, ती डावीकडून जाणार ती बी म्हणत हाय, म्हणजे दोघं बी वरी गेलो नाही, अजून इथंच हाय. हाय हा इंग्लिश शब्द आहे हा मराठी शब्द आहे. काही नाही, मराठी शब्दाला उरपाटी करायचं, इंग्लिश होते ती डोक्यातच घ्यायचं नाही काही. राम राम. काय तुम्ही तर तंदुरुस्त दिसू लागला तू? अहो म्हणला, कशाचं तंदुरुस्त? म्हणला मला डोळे चांगले आहेत पण बाहेरलं दिसत नाही, व आतलं दिसतंय. अरे असं आहे होय म्हणला. मग आता मी कसं आहे तुम्हाला कसं दिसेन? म्हणला मी तर लंगडाच आहे की. हो म्हणला. आई तर का बसलात? म्हणला मलाही पलीकडे जायचंय. व म्हणला पण काय करू, नावीलाज आहे माझा, मी आंधळा असल्यामुळे बसलोय. का करू हो, मी पण घेऊन गेलो असतो पण मी लंगडा आहे की म्हणला. दोघं भाऊ भाऊ होते पण ओळख नव्हती. बसले दोघंही त्या गंगेच्या काठावर. माझ्यासारखी एक स्त्री त्या ठिकाणी गेली. गंगेच्या काठावर उभा टाकली, 2 कमरेवर हात ठेवले, नाली करून पलीकडे पाहू लागली, पाणी किती दूरवर आहे. त्यावेळेस या लंगड्यानं आंधळ्याच्या कानात सांगितलं, आली रे, पण एक स्त्री चालली बघ आता, गंगेच्या काठावर उभा टाकली. अरे विचार विचार, कुठं जाणार आहे? विचार विचार, कुठं जाणार आहे? विचार. लंगड्यानं म्हणला, माई कुठे निघालात? हा, माघारी वळल्यानं म्हणल्या, तुम्हाला यायचंय का माझ्यासोबत? अहो पण तुम्ही एक स्त्री आहात, आम्ही 2 पुरुष आहात, तुम्ही कसं घेऊन जाणार? याचा विचार तुम्ही करू नका, फक्त तुम्हाला यायचंय का सांगा. म्हणून संत स्त्री असू द्या किंवा संत पुरुष असू द्या, कोणत्याही संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर उद्धारच होणार आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. स्त्री जरी संत असेल तर ती भगवंताकडेच नेणार आहे, आणि पुरुष जरी संत असेल तर तोच सुद्धा भगवंताकडेच घेऊन जाणार आहे. म्हणून भेद हा काढून टाकला पाहिजे. तुम्ही 2 जण पुरुष जरी असाल तरी तुम्हाला यायचंय का सांगा? हो माई, आम्हाला पलीकडे यायचंय. पण तुम्ही न्याल का? हो घेऊन जाते मी, पण घेणार कसं? ऐका म्हणली, ज्या ठिकाणी मी उभा टाकले हे माझं सासर आहे, आणि मला जिकडे जायचंय तिकडे माझं माहेर आहे. महिला मंडळाला माझा प्रश्न आहे, सासरहून महिला मंडळ माहेरला लवकर निघतात का माहेरातून सासरला लवकर निघतात? बोला बोला. सासरहून माहेरला. वाह,
सगळ्या जातात का तुम्ही एकटीच जाता? पटकन उत्तर देतात बघा, सुंदर आहेत, आज हसत उत्तर देतात. सासरहून माहेरला. तिनं म्हणली माझ्याकडे घाई आहे. अहो पण पाणी वाहतंय कसं घेऊन जाणार? म्हणली सासरहून माहेरचा आणि माहेरहून सासरला यायचा हा रस्ता मला पाठ झालाय. म्हणली भिवूच नका, फक्त चला. त्या आंधळ्याला उठवलं, 2 पायावर बसवलं, लंगड्याला उचलली भक्तीनं आंधळ्याच्या खांद्यावर बसवली. त्याला पाय नव्हते ना, घाल म्हणली गळ्यात 2 पाय आणि बसायच्या खांद्यावर, धर त्याच्या डोक्याला. लंगडा खांद्यावर बसलं ना आंधळ्याचं डोकं धरलं. म्हणली धर माझ्या हाताला. म्हणली आंधळ्याला हिनं भक्तीनं धर माझ्या हाताला. हाताला धरलं. उठ म्हणली आता. उठून उभा केली आंधळ्याला. आता म्हणली मी पुढे चालते, ये माझ्या माग. गंगेमध्ये भक्तीने पाय ठेवला. आंधळ तिच्या माग चालू लागलं आणि लंगडं आंधळ्याच्या खांद्यावर बसून पाणी बघू लागलं. बाबा बाबा किती पाणी आहे. उंच झालं की आता खांद्यावर बसून बघा, घरी गेल्यावर प्रयत्न करून बघायचे, काही पैसे लागणार नाहीत प्रयत्न करायला. पाणी बघू लागलं. बाबा बाबा जिकडं तिकडं पाणी, पण पुढला रस्ता कोरडा होता ना, याचं नाव भक्ती. देवाकडे जाण्याचा मार्ग जर कोणता असेल तर भक्ती. सरळ अलीकडून पलीकडे गेली. दोघांना खांद्यावरून उतरवलं, लंगड्याला उतरवलं, आंधळ्याला उभा केलं. दोघाच्या थोडंसं पाणी गंगेचं घेतले, मुखारविंदावर झिडकली. आंधळ्याला डोळे दिले, लंगड्याला पाय दिली. त्याचं नाव भक्ती. प्रत्येकाचा उद्धार करते, त्याचं नाव भक्ती. दोघं म्हणू लागले, माई तुम्ही अलीकडून आम्हाला पलीकडे आणलात तर आणलात, पण मला दृष्टी दिली, त्याला पाय दिले. काय आमचं भाग्य. कोण आहात? मी आजपासून तुमची आई आहे. आजपासून आम्ही तुमचे पुत्र. ठीक आहे. निघाली आई पुढं, पुत्र माग. या महाराष्ट्रामध्ये रममान झाली. रममान होता क्षणी फिरू लागली. महाराष्ट्र तिला आवडू लागला. पण फिरता फिरता महाराष्ट्रामध्ये तिचा संसार थोडासा फुलू लागला. आणि फुललेल्या संसाराला पैशाची गरज असते. तिने म्हणली बाई हे महाराष्ट्र खूप चिंगूट आहे. म्हणली 1 रुपया दक्षिणा येईना. म्हणली कुठून कसं सांभाळू? म्हणली ज्ञान आणि वैराग्य. नाही म्हणले हे महाराष्ट्र सोडलं पाहिजे, वृंदावनला गेलं पाहिजे. म्हणली ते ज्ञान वैराग्य पुढे, भक्ती ज्ञान वैराग्य माग. थकले थकले थकले, एवढे थकले. म्हातारे झाले दोन्ही बी. वृंदावन आलं. तिनं मात्र जशाच तशी राहिली. मूर्छित झाले. टेका देऊन मंदिराच्या बाहेर ती भक्ती बसली. दोन्ही लेकरं दोन्ही मांडीवर झोपली. एका मांडीवर ज्ञान पडलं, एका मांडीवर वैराग्य. उजवी मांडी ज्ञानाची, डावी मांडी वैराग्याची. ज्यावेळी ती मूर्छित झाली आणि टेका देऊन बसली, त्यावेळी ती लेकरांना तिने उठवण्याचा प्रयत्न करू लागली, पण दोन्ही लेकरं तिचे उठत नव्हती. काय करावं? प्रश्न मनामध्ये निर्माण झाला. चिंतातूर झाली. चिंताग्रस्त होऊन टेका देऊन बसली. आता काय केलं पाहिजे? अनादिकाळ ती बसली. पण इकडे एका गरीब कुळामध्ये पती पत्नीच्या पोटी एका लहान बालकाचा जन्म झाला. लहान बालकाचा जन्म झाला की बालक जन्माला आले की थोडासा काळ झाला की त्याचे पिता त्याच्या जीवनातून निघून गेले. त्याची आई राहिली. पुरुष तिच्या जीवनातून, पती तिच्या जीवनातून निघून गेला. तिच्यावर मोठं संकट आलं. लेकराला लहानाचं मोठं करावं, पण कसं करावं? तिने लोकांची कामं करायला सुरुवात झाली. लोकांची कामं करू लागली. धुणे भांडे स्वयंपाक. गावाने तिला नाव दिलं दासी. कधी शिळं खावं, कधी ताजं खावं, कधी उपवास झोपावं. एका लेकराला तिने मोठं करण्यामध्ये मग्न झाली. बघता बघता लेकरू 5 वर्षाचं झालं. 5 वर्षाचं झालं की 5 वर्षाचं झालं असताना 4 महात्मे गावावरून जात होते. ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनकादिक. ही 4घेही पुत्र एका गावावरून निघाले. गावावरून जात असताना त्यांनी गावावर दृष्टी टाकली. आनंद वाटला. गाव सुंदर आहे, सात्विक आहे, सज्जन आहे. काळ्या रानामध्ये असा मंडप टाकला आणि गाववाल्याला विनंती केली, मला 7 दिवस इथं कथा करावी अशी वाटते. भव्य दिव्य मंडप टाकला. कथेला सुरुवात झाली. आरतीच्या टायमालाही 5 वर्षाचं पुत्र आलं, पोरगा आलं.
पाहिलं बाहेरून, त्यालाही वातावरण छान आनंद वाटला. दुसऱ्या दिवशी कथा ऐकण्यासाठी मांडी घालून बसलं. तिसऱ्या दिवशी मंत्रमुग्ध झाला कथा ऐकण्यामध्ये. महात्म्याने त्याच्याकडे लक्ष लावलं. महात्म्याची दृष्टी आणि त्या 5 वर्षाच्या पुत्राची दृष्टी एक झाली, एकरूप झाली. नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, हृदयी प्रगटे, राम रूप. म्हणून कथा ऐकत असताना इकडं तिकडं फलिक वट्यावर कट्यावर चावडीवर नाही बसलं पाहिजे, समोर बसलं पाहिजे, समोर. त्याच्या कंठामध्ये प्रेम निर्माण झालं. घरी गेला. आई, अगं खूप सुंदर आपल्या गावामध्ये भव्य दिव्य कथा चालू, चल ना ऐकायला. आईनं म्हणली काम कोण करावं? आई ऐक ना, 12 पर्यंत आपण 2 जण काम करू, पण आज माझ्या सोबत तू चल ना. 2 जण लोकांचं काम करू, पण माझ्या सोबत चल. आईला आनंद वाटला. आईनं पुत्राला सोबत घेतलं. आईनं भांडे घासावून पुत्रानं धुवावं, आईनं धुणं धुवावं, पोरानं वाळू घालावं, आईनं स्वयंपाक बनवावं, स्वयंपाकाचे भांडे पोरानं धुवावं. अशी अवस्था झाली आणि दोघंही कथेला आली. मंडप. आई मात्र दूर बसली, पुत्र मात्र येऊन ज्या जाग्यावर बसला होता त्याच जाग्यावर बसला. म्हणून कथेचा नियम आहे, आपण पहिल्या दिवशी ज्या जाग्यावर बसतो 7 दिवस त्याच जाग्यावर बसायचं. का? आज आपण ऐकलेली कथा जर उद्या आपण दुसरी जागा धरली ना, न ऐकणारी स्त्री जर त्या जाग्यावर येऊन बसली तर आजचं पुण्य तिच्या पदरामध्ये जातं. हा कथेचा नियम आहे. आणि दुसरा नियम कथेला आल्यानंतर मांडी घालून बसणं हा दुसरा नियम आहे. पण आता गुडघे राहिले ना, त्याच्यामुळे पाय लांबवून बसा, पण कथेला या. आता काय करणार? सगळं चांगलं राहिले, माणसाचे घोडेच गेल्यात. घोडे म्हणजे गुडघे. गुडघे चांगले असले की माणूस घोड्यासारखा पळतो, बरोबर आहे. म्हणून गुडघ्याला घोडे नाव दिलं. हा. आणि तिसरा नियम एकरूप होऊन ऐकणं. समोर बसला तो 5 वर्षाचा बालक, महाराजांनी त्याच्याकडे पाहायचं, कथा सांगायची, त्याच्याकडे पाहायचं, कथा सांगायची. ए बाळा उठ, ए बाळा उठ. उठ म्हणल्या म्हणल्या उठत नव्हता. असं माघारी वळून पाहिलं आईकडे. आईनं असं खुणवलं का तर आईच्या आज्ञेत होता. आईच्या आज्ञात आहे तोपर्यंत आईचं ऐकतो, बाईच्या आज्ञात गेल्यावर पुन्हा आईचं ऐकत नाही. असंच आहे की तुमच्याकडे पण. हा, काही माणसं इकडे खुश झाले बघा. आईची आज्ञा संपते, बाईची आज्ञा चालू होते. मग मात्र पुढे बाळा उठ म्हणल्या म्हणल्या उठून उभा टाकलं. तुझं नाव काय आहे? नावच नव्हतं त्याला. तुला तुझी आई काय म्हणून हाक मारते? गप. तुला गाव काय म्हणून आवाज देत? तुला शेजारी कोणत्या नावाने आवाज देतात? महाराज, मला दाशीपुत्र म्हणतात. का दाशीपुत्र म्हणतात? माझे वडील नाहीत, मला माझी आई आहे. माझी आई लोकांचं काम करत आहे म्हणून माझ्या आईला दासी नाव आहे, आणि तिच्या पोटी माझा जन्म झाला म्हणून माझं नाव दाशीपुत्र आहे. मी दाशीचा मुलगा आहे. आज 4 दिवस झाले तू कथा मग्न होऊन ऐकतोस. आजपासून तुझं नाव रामदास आहे. आज हे गाव, या गावातली माणसं तुला रामदास या नावाने हाक मारतील. रामदास. सगळं गाव रामदास म्हणू लागलं. रामदासाला त्या गुरुचं एवढं वेळ लागलं. ज्या ठिकाणी गुरु विराजमान होते राहिला त्या ठिकाणीच गेला आणि त्या महाराजांची सेवा करू लागला. त्यांचे कपडे धुवू लागला, त्यांना जेवायला वाढू लागला. आईलाही घेऊन गेला. आई चल, त्यांच्यासाठी तू स्वयंपाक बनव. आई गेली. आई स्वयंपाक बनवू लागली. हा जेवायला वाढू लागला, उच्चिष्ट काढू लागला आणि महात्म्याच्या पात्रावर राहिलेलं उच्चिष्ट एका द्रोणामध्ये घेऊ लागला. आणि ते उच्चिष्ट मला यांच्यासारखं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ते प्रसाद म्हणून सेवन करू लागला. एवढा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणून भाव पाहिजे अंतःकरणामध्ये. निस्त्या लाह्या घेतल्यानंतर काला होत नाही, त्याच्यामध्ये दही मिश्र करावं लागतं. का तर दही हे नम्र आहे, लाई हे कडक आहे, आणि दोन्ही एक झाले. ज्यावेळेस दोन्ही एकरूप होतात तेव्हा त्याचा काला म्हणून प्रसाद म्हणून तुम्हा आम्हाला प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर माणसानं नम्र झालं पाहिजे. या ठिकाणी नम्री होऊन चालत नाही.
आजपासून सेवा करू लागला. 6 दिवस झाले. 7व्या दिवशी कथा संपली. महाराज निघून गेले. वेड लागलं व्यक्तीचं. त्यानं घराची झोपडी होती त्याला मंदिर केलं आणि त्या मंदिरामध्ये जे महात्म्यानं सांगितलं होतं त्याच्यामध्ये मग्न झाला. रात्रंदिवस भजन करू लागला आणि रात्रंदिवस भजन करू लागले की आई म्हणली, बाळा तू जर भजन करीत बसलास तर मी एकटं काय करू. आई म्हणला, खरं सांग का मला कोणी आवडत नाही, मला देवच आवडतोय. ना आवडे जन ना आवडे धन ना आवडे माता आणि पिता. ना आवडे जन धन माता पिता. मी बी तुला आवडत नाही. नाही आई तू सुद्धा मला भजनाला जर आडवं येत असेल तर आवडत नाहीस. कठोर झाला. एके दिवशी आई दूध आणण्यासाठी बाहेर गेली. दुधाचा ग्लास घेऊन येऊ लागली की आईला ठेस लागली. आई दारामध्ये पडली. आईचा मृत्यू झाला. ज्या गावामध्ये आपली आई नाही, ज्या गावामध्ये आपला बाप नाही, त्या गावामध्ये घर कसलाय म्हणला. म्हणून घराचा मोह नसावा, संपत्तीचा मोह नसावा, परिवाराचा मोह नसावा, मोह भगवंताचा असावा. का असावा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तिथे मनुष्याचे काय आहे. हा देह यमाचा पुत्र सूर्य, त्याच्या सूर्याचा पुत्र यम, त्याच्या हातामध्ये आयुष्य आहे. सूर्याचा पुत्र यम. श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधेश। 5 वर्षाच्या बालकाला रामदास हे नाव संतांनी दिलं. रामदास या नावाने गाव हाक मारू लागलं, पण गाव हाक मारता मारता हाक मारणारी आई निघून गेली. त्या रामदासाने विचार केला, या गावामध्ये राहावं तरी याला कारण काहीतरी असावं. ना आपली आई राहिली ना आपला बाप राहिला, मग आपण या गावामध्ये या झोपडीमध्ये कशाला राहावं. त्याने ते गाव सोडलं आणि भजन करीत निघाला. एवढं भक्तीचं वेळ लागलं, एवढं भक्तीचं वेळ लागलं की रात्रंदिवस मुखावर भगवान परमात्म्याचं नाम. एक महान जंगल लागलं. त्या जंगलाच्या ठिकाणी एक वृक्ष पाहिला आणि त्या वृक्षाला टेका देऊन हा 5 वर्षाचा बालक बसला. मुखारमध्ये रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नाम आहे, चिंतन आहे. एके दिवशी वैकुंठामध्ये लक्ष्मी आणि विष्णू सिंहासनावर बसलेले होते. त्याने पाहिलं. लक्ष्मी म्हणते, 5 वर्षाचं बालक तुमचं रात्रंदिवस आर्त हाक मारून भजन करतं. मालक तुम्ही गेलं पाहिजे. ना त्याला मरणाची चिंता, ना त्याला जंगलाचं भय, ना प्राण्याचा विषय, काहीच त्याच्या मनामध्ये शिल्लक राहिले नाही. एकच देव. वैकुंठातून भगवान परमात्मा येऊन समोर उभा टाकल्याने विचारले, बाळा एवढं भजन का करतोस, एवढं माझं नाव आणि नाम का घेतोस. अरे ना इथं घर आहे, ना इथं अन्न आहे, ना इथं वस्त्र आहे, ना इथं निवार आहे, कोणती सोय आहे, सुविधा आहे की त्या ठिकाणी तू माझं नाव घेतो. तुला काय पाहिजे देवा, मला तुम्ही पाहिजे. म्हणून म्हणलं जातं, देव पावयासे गेलो तेथे देवाची होनी ठेलो. घालू देवासीच भार देव सुखाचा सागर. देवाचं नाव घेऊ लागले की देवावर ओझं टाकायचं असतं, देवावर भार घालायचं असतं, माणसानं निश्चित राहायचं असतं. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. सगळं काही निवारण भगवान परमात्मा करतो, म्हणून मी देवा तुमचं नाव घेतो. देवानी सांगितलं बरोबर आहे. सदैव तुझ्या जीवनामध्ये जर माझी प्राप्ती व्हावी वाटत असेल तर एक काम करावं लागेल, हा देह तुला सोडावा लागेल आणि दुसरा स्वीकारावा लागेल. तयार आहेस. एखाद्या व्यक्तीला तर तुला मरण स्वीकारावं लागलं म्हणलं तर आपण म्हणतो काय मरायची गरज आहे का, माय गेलं तिकडच भजन. तात्काळ झाडाची साल जशी गळून जावी असे शरीर गळून पडल्याने आत्मज्योत भगवान परमात्म्याने हातामध्ये घेतली आणि त्यांचा दुसरा जन्म झाला. त्याला नारद नाव दिलं. नारद महर्षी या नावाने जग प्रसिद्ध झाले. भजन केलेलं वाया जात नाही. नारद महर्षी ना पदवी मिळाली. गळ्यामध्ये वरदान, सरस्वती परिधान, विना गळ्यामध्ये घातला. 3 लोकांमध्ये भजन करण्याची परवानगी निघाली. स्वर्गलोक, वैकुंठ लोक आणि मृत्यूलोक. म्हणून सभा मंडप का असतो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. 4 वेदांचा फुलवरा बांधिला. 4 वेद या ठिकाणी असतात आणि स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप असतो. त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष असतो. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधानी. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्वरडुल तसो. या ठिकाणी आलं, जागे राहून ऐकलं की 100% माणूस डुलतोयच. तो आनंद आहे. पण ज्याला कळत नाही ते झोपतंय, ते दुःख आहे. कळणारा माणूस डुलतो आणि न कळणारा माणूस झोपतो. मग मात्र मस्तीमध्ये नारद भजन करीत फिरू लागले. पण फिरता 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 नारद जिथून जात होते त्या ठिकाणी भक्ती आपल्या पुत्राला घेऊन बसलेली होती. तिने पाहिल्यानंतर हाक मारली. मारल्यावर नारद माघारी वळून पाहतात. नारदाला तिने विचारले, हे माझे 2 पुत्र आहेत, एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य. मी तारुण्य रूपामध्ये राहिले पण माझ्या पुत्रांनी वृद्धपण घेतलेलं आहे. हे अनादी काळ झालं माझ्या मांडीवर झोपलेले, यांना मी उठवू कसं, यांना उठवण्यासाठी काय करावं लागेल. नारदांनी सांगितलं, मी त्रैलोक्य फिरतो, त्रैलोक्यामध्ये जाऊन विचार करतो आणि मग माघारी येऊन याचं उत्तर सांगतो.
नारद फिरले ब्रह्मदेवाच्या 4 पुत्राचा विचार घेतले आणि त्या 4 पुत्रांनी सांगितलं, दुःखाचं निवारण जर व्हावं वाटत असेल आणि सुखाचा उगम जर व्हावं वाटत असेल तर त्याच्यासाठी भजन करावं लागतं. भजनानंदी झालं पाहिजे. भजनानंदी झालं की त्या व्यक्तीला आनंद मिळतो. म्हणल्या नारद माघारी आले आणि तिला सांगितलं, बाई एक काम कर, तुझे हे पुत्र मूर्छित झाले, वृद्ध झाले, याच्याकडे दुर्लक्ष कर आणि एक रूपानं एक अंतकरणातून भजन कर. तुझे पुत्र उठून नाचायला सुरुवात करतील. त्यावेळेस मात्र मग ती भक्ती भजन करायला सुरुवात केली. भजनामध्ये एवढी तल्लीन झाली की ताडकने तिचे दोन्ही पुत्र उठून पुढे उभा टाकली. आई 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 आवाज दिला पुत्रांनी. आवाज दिला क्षणी आई जाग झाली. आई जाग हो. आई भजनामध्ये मग्न झाली होती. मग मात्र आई आम्ही तुझे ज्ञान आणि वैराग्य आहोत, आम्ही जागे झालो आहोत, आम्हाला तारुण्य प्राप्त झालेले, आम्ही कुठे बसावं सांग. म्हणल्या आईने सांगितली, जिथे कथा चालू असेल त्या ठिकाणी जा आणि भक्तांच्या मांडीवर विराजमान व्हा. म्हणल्या ती ज्ञान आणि वैराग्य नाचत आले. भक्ती म्हणजे आपलं हृदय आणि नाचणारी ज्ञान आणि वैराग्य तिचे 2 पुत्र. ज्या ठिकाणी आपण भक्तीसाठी मांडी घालून बसतो, उजव्या मांडीवर ज्ञान विराजमान झालं, डाव्या मांडीवर वैराग्य विराजमान झालं, अंतकरण भक्ती रूपाला प्राप्त झालं आणि त्या ठिकाणी कथेची सुरुवात झाली. म्हणून सांगितलं जातं, नारळाला डोळे असतात पण देव पाहता येत नाही. बरोबर आहे का? तुम्हा आम्हाला भक्ती करायला गेले की देव पाहायला मिळतो. नारळाला डोळे असतात पण देव पाहता येत नाही. टेबलाला पाय असतात पण देवाकडे जाता येत नाही. आपण म्हणतो टेबलाला पाय आहे, खुर्चीला पाय आहे, पण त्याला चालता येतं का? नाही. टेबलाला पाय आहेत पण त्याला देवाकडे जाता येत नाही. कपाला कान आहे पण जरी देवाकडे गेला तर गुणगान ऐकू येत नाही. काय येतं? कप चहा प्यायचा कप, त्याला का नाही, पण देवाच्या मंदिरात नेऊन ठेवला तर त्याला ऐकू येईल का? म्हणून मंदिरात चहा पिण्याच्या कपाला कान नसतो. बरोबर आहे का? झोपले तर नाहीत की? हा, कपाला कान आहे पण देवाचे गुणगान ऐकू येत नाही. ऐका, सुईला नाक आहे पण प्रसादाचा सुगंध घेता येत नाही. येतो का? येत नाही. मावशी, कंगव्याला दात आहेत पण चांगला प्रसाद आहे, आम्हाला चावता येत नाही. काय येतो चावता? कंगव्याच्या दातांनी जर प्रसाद खायचा विचार केला तर खाता येईल का? त्याला आपलेच दात लागतात खायला. हा, असं जर जीवन असेल तर काय त्याचा उपयोग आहे? माणसाला डोळे दिले, माणसाला कान दिले, माणसाला हात दिले, माणसाला पाय दिले, माणसाला जाता येतं, पाहता येतं, ऐकता येतं, गाता येतं, स्थिर एका ठिकाणी बसता येतं, तरी माणसाला जावं वाटत नाही. मोठी शोकांतिका आहे. हमारो धन राधा राधा राधा, हमारो धन राधा राधा राधा. राधा या शब्दाचा अर्थ उठपाती धारा. या 5 अवयवानं देवाशी नातं जोडलं जातं. त्याचा अर्थ राधा, हिच्याशी नातं जोडायचंय, त्याचा अर्थ धारा. धार चालू झाली आमची. कुणाकडे? राधेकडे. राधेची प्राप्ती झाली की भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती झाली की राधेची प्राप्ती झाली. म्हणून राधा श्याम अगोदर स्त्रीचं नाव आहे आणि नंतर तिच्या मालकाचं नाव आहे. लक्ष्मी, पुन्हा नारायण. समाजामध्ये लोक म्हणतात, व्यवहारामध्ये म्हणतात, माय गड्याचं नाव पाहिजे. कुणाचं नाव पाहिजे? गड्याचं नाव पाहिजे. व्यवहारामध्ये पुरुषाचं नाव पाहिजे. पण शास्त्रामध्ये लक्ष्मी, नारायण, सीता, रघुवीर, राधा, गोविंद, रखुमाई, पांडुरंग हे नाव आहेत. त्या 5 अवयव, हात, पाय, कान, डोळे आणि शरीर भक्ती घेऊन गेले की देवाच्या चरणाजवळ जात. आणि देवाच्या चरणाजवळ गेले की माणूस मात्र नम्र होतो. आणि नम्र झाले की त्याला देवाची प्राप्ती होती. झाले समाधान.
समाधान, शांती, विसावा, विश्रांती मिळण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर मंदिर आहे. या मंदिरात आले की आम्हाला या 4 गोष्टी प्राप्त होतात, पण आलं पाहिजे. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे देवानी साधूनी संतांनी अवतार घेणं एवढं सोपं आहे का? सोपं नाही. प्रत्येक याच्यामध्ये संत जन्माला आली, त्या संतांनी अवतार धारण केला. कुणासाठी? देवानी संतांसाठी अवतार घेतला आणि संतांनी आपला उद्धार करण्यासाठी आपल्या कुळात अवतार घेतला. बरोबर आहे का? म्हणून मंदिरात जावं, विसावा, विश्रांती, समाधान, शांती या 5 गोष्टी प्राप्त व्हाव्या याच्यासाठी मंदिरामध्ये जावं. आणि मंदिरामध्ये जात असताना भक्ती, ज्ञान, वैराग्य आपल्या अंगी असावं. संत म्हणून पदाला नारदासारखं प्राप्त व्हावं. मग परमात्म्याची प्राप्ती. फिरत 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 नारद त्या व्यासांच्या जवळ गेले. व्यासांच्या मुखाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर व्यासाकडे पाहता क्षणी दुःख वाटलं आणि व्यासांना नारदाने विचारलं, का हो तुम्ही तरी व्यास आहात, 17 पुराण लिहिलात, पण दुःखी का आहात? कळना गेले की माणूस दुःखी असतो, कळाले की माणूस आनंदी असतो. बरोबर आहे. आता याच्या पुढे जाऊन माफी मागून बोलू का मावशी? आपल्या हाताने चूक झाल्यावर आपण समाधानी असतो, पण नवऱ्याच्या हाताने चूक झाल्यावर बोलाय आपण दुःखी असतो की नाही? आणि आपल्या हाताने झाल्यावर फक्त चुटका लागते, पण नवऱ्याच्या हाताने झाल्यावर दुःखी राहतोय. बरोबर आहे का? असंच आहे ना? हा, बोलत जा. बोलल्यावर दुःखी का? व्यासाने सांगितलं 17 पुराण लिहिले नारद, पण समाधान मिळत नाही, काय करावं? नारदाने सहज सांगितलं. म्हणून संत हे सहज सांगतात, सहज बोलणे, पण त्यांच्या बोलण्यातून हित असतं हे लक्षात ठेवा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. सहज सांगितले नारदाने. 18वं पुराण लिहा, पण 18वं 17 पुराणाला स्त्री हे शब्द लागला नाही, स्त्रीचं नाव अगोदर आलं नाही. पण 18व्या भागवत पुराणाला स्त्री हे नाव लागलं पाहिजे. स्त्री म्हणजे माझी राधा राणी. राधेशिवाय कृष्णाला समाधान नाही. श्रीमद भागवत महापुराण असं लिहा. म्हणल्या व्यास सांगू लागले, श्री गणेश लिहू लागले, सरस्वती माता बुद्धी देऊ लागली, लक्ष्मी वरदान देऊ लागली. सगळे गुण संपन्न एकत्रित आले, श्रीमद भागवताची रचना झाली.
त्या भागवतामध्ये भगवान परमात्मा साक्षात विराजमान झाले आणि त्याच भागवताची कथा तुम्हा आम्हाला 7 दिवस ऐकायचे। पण आज जेवढ्या महिला आल्या त्या महिलांनी उद्याच्याला एक एक शेजारीन घेऊन यायचं, उजव्या हाताला शेजारीन घेऊन यायचं आणि डाव्या हाताला आपला नवरदेव घेऊन यायचं, बरोबर आहे का? एक शेजारीन आणि आपला पती देव, प्रत्येकीने एक एक व्यक्ती उद्याच्याला घेऊन यायचंय। आता आरतीचे यजमान आरतीला पुढे या। उद्या बरोबर कथा 2 ला सुरुवात होईल आणि 5 ला आरती होईल। वेळेचं भान ठेवलं जाईल। चला आरतीचे यजमान या समोर। आणि उद्या येताना प्रत्येकाने ज्याला घडेल त्याने आरतीचं ताट घेऊन यायचंय। आरतीचं ताट घेऊन यायचं, आपण जाग्यावर उभा टाकून रांगेमध्ये उभा टाकून आरती करायची। देवले सर्वलाविले द्वारे, देवले सर्वलाविले द्वारे, देवले सर्वलाविले द्वारे, देवले सर्वलाविले द्वारे। त्याचा वेळ गेला दगिनावरी, त्याचा वेळ गेला दगिनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला। कान बारू गणी आती आला, देवे कान बारू गणी आती आला, गणी आती आला, मोगरा फुलला मोगरा फुलला, हॅलो हॅलो भगवान बनेश्वराच्या पुण्य पावन भूमीमध्ये संत शिरोमणी संत श्रेष्ठ सावताबाबा यांच्या भव्य प्रांगणामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे।
या सप्ताहातील मुख्य आकर्षण म्हणजे श्रीमद भागवत कथा। ही भागवत कथा आपण याही नंतर 7 दिवस या ठिकाणी या भागवत कथेचं रसपान करणार आहोतच। कथा प्रवक्त्या सौभाग्यवती आशाताई राऊत मातुरकर यांच्या मुखातून आपण आजची ही कथा या ठिकाणी श्रवण केली। खरोखर ताई, गतवर्षी आम्ही तुम्हाला शब्द दिलेला होता। एक गतवर्षी आम्ही एवढं थोडंसं नाश्ता करतो तशा प्रकारचं कीर्तन ऐकलं, पण पोट नाही भरलं। एक त्याच वेळेस मनाची खुणगाट घातली की खरोखर आपल्याला पोट भरून जर येथेच अशा प्रकारचं रसपान करायचं असेल, भोजन करायचं असेल, तर 100% आपल्याला ताईंची कथा या ठिकाणी घ्यावीच लागते। ही मनाशी खुणगाट बांधली आणि सप्ताह कमिटी आम्ही सर्वजण ताईंना फोन केल्यानंतर त्यांनी कसल्याही प्रकारची आडेवेळे न घेता अगदी उदार अंतकरणानं आपल्या कथेचा या ठिकाणी स्वीकार केला आणि दररोज अशा प्रकारचे इथून पुढे आपल्याला 7 दिवस या कथेचं रसपान ऐकायला मिळणारच आहे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे साथ संगत करणारे नावं माहीत नाहीत, इथून पुढे होतील माहीत। त्यांनी अगदी उत्कृष्ट अशा प्रकारचं या ठिकाणी कथेला साथ चढवला, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आजचा या पहिला कथेचा दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे। उद्या ठीक 2 वाजता, 2 म्हणजे 2च, वेळेमध्ये कसल्याही प्रकारची तडजोड होणार नाही। ताईंनी आत्ताच आपल्याला शब्द दिलेला आहे, 2ला या ठिकाणी कथा होणारच आहे। आणि ताई आजच्या पेक्षा 100% उद्या या ठिकाणी श्रोतेवर्ग वाढणारच आहे, ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। चला, आरतीचे यजमान सोनके, आरतीचे यजमान करुणावतार संसार सार बुद्धगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी भवानी सहितं नमामि भवं भवानी।
मन होता अनन्य होता या चरण कधी न करे मायन वृंदावनाची विरजाची आदरी वदती सपनी देवो माता आरती करू भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू भगवंता हात वरी करा सर्वांनी, हात वरी करा. भैयाला आवाज व्यवस्थित द्या ना, फाटतोय आवाज. करा वरी करा वरी हात मोठ्याने म्हणायचे पाठीमाग. याला गेन हरे नमः हरे नमः हर 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 हरे नमः. दुःखाचं हरण व्हावं, सुखाचा उगम व्हावा. व्यासपीठावरून गोपाल कृष्णांचा आशीर्वाद 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 तथास्तु.